नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित माझी वसुंधरा अभियान 5च्या टूलकिट संबंधित व्हिडिओमध्ये मी मानसी गोठणकर तुमचे स्वागत करत आहे. आता आपण टूलकिटमधील आकाश या थीमॅटिक क्षेत्राबद्दल जाणून घेणार आहोत. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत आकाश या थीमॅटिक क्षेत्रातून नागरिकांमध्ये पर्यावरणाच्या संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर शैक्षणिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगितले जाते. हे थीमॅटिक क्षेत्र यावर्षी 2 भागात विभागले आहे, जनजागृती आणि शिक्षण. हे थीमॅटिक क्षेत्र एकूण 3300 गुणांचे असून यात 9 निर्देशक आहेत. पहिला इंडिकेटर 5.1 ई-प्लेज नोंदणी आणि पूर्तता यासाठी 600 गुण ठेवण्यात आलेले आहेत. माझी वसुंधरा अभियान 5.0 दरम्यान जुलै ते सप्टेंबर 2024 पासून सुरू होणाऱ्या 3 तिमाहींसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेतील नागरिकांनी पोर्टलवर वैयक्तिकरित्या आणि गटांमध्ये नोंदणी केलेल्या ई-प्लेजची संख्या दर्शवल्यास प्रत्येकी 150 व 100 गुण प्राप्त करण्याची संधी आहे. पूर्तता माझी वसुंधरा अभियान 5.0 दरम्यान वैयक्तिकरित्या आणि गटांमध्ये नोंदणी आणि पूर्तता केलेल्या ई-प्लेजची टक्केवारी दर्शवल्यास प्रत्येकी 150 व 100 गुण प्राप्त करण्याची संधी आहे. तिन्ही तिमाहींमध्ये सतत उत्कृष्ट कामगिरी करणारे म्हणजेच सर्व 3 तिमाहींमध्ये वैयक्तिकरित्या आणि गटांमध्ये सतत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यास प्रत्येकी 70 व 30 गुण प्राप्त करण्याची संधी आहे. दुसरा इंडिकेटर 5.2 समाज माध्यमांचा वापर करून माझी वसुंधरा अभियानाची जनजागृती यासाठी 500 गुण ठेवण्यात आलेले आहेत. फेसबुक पेज अकाउंट, इंस्टाग्राम पेज अकाउंट, यूट्यूब चॅनल यापैकी सक्रिय समाज माध्यम असल्यास प्रत्येकी 50 गुण देण्यात येणार आहेत. फेसबुक पेज अकाउंट, इंस्टाग्राम अकाउंट, यूट्यूबवरील सबस्क्रायबर यावर फॉलोवर्स, सबस्क्रायबर्स यांच्या संख्येच्या आधारित प्रत्येकी 50 गुण कमवायची संधी आहे. हॅशटॅग माझी वसुंधरा यासह समाज माध्यमांवर पंचमहाभूतांसंबंधित एकूण पोस्टची संख्या याला एकूण 100 गुण असून याला रिलेटिव्ह मार्किंग आहे. माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत केलेल्या कामाचा संकलित व्हिडिओ अपलोड केल्यास एकूण 100 गुण प्राप्त करण्याची संधी आहे. तिसरा इंडिकेटर 5.3 स्पर्धा जनजागृती उपक्रम राबवून माझी वसुंधरा अभियानाची जनजागृती करणे यासाठी 400 गुण ठेवण्यात आलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेद्वारे आयोजित केलेल्या स्पर्धा उपक्रम जनजागृती उपक्रमाच्या कार्यक्रमाची संख्या दर्शवल्यास 3 तिमाहींमध्ये 300 गुण मिळवता येतील. हॅशटॅग माझी वसुंधरासह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जनजागृती उपक्रम, कार्यक्रम, स्पर्धा यासाठी एकूण पोस्टची संख्या यासाठी 50 गुण ठेवण्यात आलेले आहेत. आणि माझी वसुंधरा अभियान 5च्या प्रसिद्धीसाठी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर यासाठी 50 गुण ठेवण्यात आलेले आहेत. चौथा इंडिकेटर 5.4 तरुणांचा सहभाग आणि पर्यावरण दूतांची निवड यासाठी 300 गुण ठेवण्यात आलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमांची संख्या ज्यामध्ये युवकांच्या गटांचा सहभाग होतो आहे हे दर्शवल्यास 50 गुण कमवण्याची संधी आहे. याला रिलेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आले आहे. निवड केलेल्या पर्यावरण दूतांची संख्या आणि तरुण पर्यावरण दूत म्हणून निवडलेल्यांची संख्या दर्शवल्यास प्रत्येकी 50 गुण मिळवण्याची संधी आहे. याला रिलेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आले आहे. पर्यावरण दूतांसह स्थानिक स्वराज्य संस्थेंनी आयोजित केलेल्या उपक्रम, कार्यक्रमांची संख्या तिमाहीनुसार दर्शवल्यास 150 गुण मिळवता येतील. पाचवा इंडिकेटर 5.5 सामाजिक ठिकाणी माझी वसुंधरा तत्त्वे दर्शवणाऱ्या बाबींच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसिद्धी यासाठी 800 गुण ठेवण्यात आलेले आहेत. माझी वसुंधरा अभियान 5.0 दरम्यान माझी वसुंधरा तत्वांवर लक्ष केंद्रित करून विकसित केलेल्या नवीन ठिकाणांची संख्या दर्शवल्यास 500 गुण मिळवता येतील. यासाठी अपकीप लागू आहे. माझी वसुंधरा अभियान 2.0, 3.0 आणि 4.0 दरम्यान तयार करण्यात आलेल्या आणि माझी वसुंधरा अभियान 5.0 दरम्यान माझी वसुंधरा तत्वांवर लक्ष केंद्रित करून नूतनीकरण केलेल्या ठिकाणांची संख्या दर्शवल्यास 100 गुण मिळतील. माझी वसुंधरा अभियान 5.0 दरम्यान कचऱ्याचा पुनर्वापर करून विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण ठिकाणांची संख्या दर्शवल्यास 100 गुण मिळवता येतील. तसेच माझी वसुंधरा अभियान 5.0 दरम्यान वॉल पेंटिंग केलेल्या भिंतींची संख्या दर्शवल्यास
6वा इंडिकेटर 5.6 बचत गटांचा सहभाग यासाठी 100 गुण ठेवण्यात आलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेत पर्यावरणीय उपक्रमासाठी नोंदणीकृत बचत गटांची संख्या दाखवल्यास जास्तीत जास्त 20 गुण मिळवण्याची संधी आहे. माझी वसुंधरा अभियान 5.0 दरम्यान बचत गटांनी राबवलेल्या उपक्रमांची संख्या, सेवाभिमुख किंवा जनजागृती मोहीम यासाठी 30 व 20 गुण ठेवण्यात आलेले आहेत. माझी वसुंधरा अभियान 5.0 दरम्यान पर्यावरणीय उपक्रमांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेसोबत करार केलेल्या बचत गटांची संख्या दर्शवल्यास 30 गुण मिळवता येतील. 7वा इंडिकेटर 5.7 पर्यायी निधी मिळवण्याचे मार्ग, CSR, सामुदायिक सहभाग व इतर यासाठी 200 गुण ठेवण्यात आलेले आहेत. पर्यायी निधी स्रोतांच्या मार्फत प्राप्त झालेल्या निधींच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गतच्या उपक्रमांची संख्या दिल्यास 100 गुण मिळवण्याची ही संधी आहे. पर्यायी निधी स्रोतांद्वारे मिळवलेल्या रकमेचा विनियोग केल्यास 100 गुण प्राप्त करण्याची संधी आहे. आता बघूया आकाश या थीमॅटिक एरियामधला दुसरा भाग, शिक्षण. 8वा इंडिकेटर महाराष्ट्र यूथ फॉर क्लायमेट ॲक्शन मायका उपक्रमाद्वारे वातावरणीय बदलांबाबत तरुणांमध्ये जनजागृती यासाठी 200 गुण ठेवण्यात आलेले आहेत. द यूथ लीडरशिप फॉर क्लायमेट ॲक्शन या ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी आणि अभ्यासक्रम नोंदणी पूर्ण केल्यास तरुणांची संख्या दर्शवल्यास प्रत्येकी 40 आणि 80 गुण देण्यात येणार असून यास रिलेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आलेले आहे. YEWS ॲप्लिकेशनवर पाणी संवर्धन केल्यास म्हणजेच लिटरमध्ये केलेली पाण्याची बचत यासाठी एकूण 60 गुण कमवण्याची संधी आहे. मायकाने आयोजित केलेल्या वातावरणीय कृती, कार्यशाळा, वेबिनार, परिषद कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या तरुणांची संख्या दिल्यास 20 गुण कमवू शकतो. शेवटचा इंडिकेटर 5.9 पर्यावरण सेवा योजना शाळांचा सहभाग यासाठी 200 गुण ठेवण्यात आलेले आहेत. माझी वसुंधरा अभियान 5.0 दरम्यान पर्यावरण सेवा योजनेत ESS सहभाग नोंदविलेल्या शाळांची टक्केवारी दर्शवल्यास 40 गुण मिळवता येतील. पर्यावरण सेवा योजनेसाठी प्रत्येक सहभागी शाळेतून संबंधित प्रभाऱ्याची नियुक्ती करणे आणि त्यांनी सहभाग घेतलेल्या कार्यशाळा, ऑनलाईन किंवा ऑफलाईन अभ्यासक्रमाची संख्या दर्शवल्यास 40 गुण मिळवता येतील. विद्यार्थ्यांचा गट तयार केल्यास 40 गुण मिळवता येतील. पर्यावरणीय उपक्रम राबविण्यासाठी शाळेंमार्फत आयोजित केलेल्या वार्षिक थीमॅटिक शिबिरे, मोहिमा, उपक्रमांची संख्या दर्शवल्यास 40 गुण मिळवता येतील. पर्यावरण सेवा योजना गटांद्वारे आयोजित समुदाय सभा कार्यक्रमांची संख्या दर्शवल्यास 40 गुण मिळवता येतील. या सगळ्या घटकांसाठी रिलेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आलेले आहे. आकाश हा थीमॅटिक क्षेत्र स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी गुण मिळवण्याचा एक महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे. या क्षेत्रात अधिक गुण मिळवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी या सर्व निर्देशकांच्या दृष्टिकोनातून पर्यावरणविषयक कार्यक्रम व जनजागृती उपक्रम प्रभावीपणे हाताळले पाहिजेत. असेच मार्गदर्शनात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी माझी वसुंधरा अभियानच्या YouTube, Instagram आणि Facebook पेजला फॉलो करा. धन्यवाद.